विधान परिषदेसाठी अर्ज माघारी घेण्यासाठी आता 2 तास उरलेत। पुण्यामध्ये महायुतीचं टेन्शन वाढलंय। पुणे विधान परिषदेसाठी भाजपच्या प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज भरलेला असून त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय। कंद यांनी अर्ज मागे न घेतल्यास महायुतीमध्ये नाराजीची शक्यता निर्माण होणार। दरम्यान संजय काकडे आणि प्रदीप कंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। आज ते माघार घेणार का याकडे लक्ष लागलंय। तर महाविकास आघाडीकडून श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, शेवटचे 2 तास उरलेले आहेत, काय शक्यता दिसतायत? माघार घेतली जाईल का? अगदी बरोबर आहे। शेवटचे 2 तास उरलेले आहेत आणि विक्रम काकडे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत। तर विक्रम काकडे ज्या पक्षाच्या चिन्हावरती ही निवडणूक लढतायत, ज्या पक्षातून ही निवडणूक लढतायत, त्याच पक्षातल्या सुनील टिंगरे यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला होता आणि आता सुनील टिंगरे हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। सुनील टिंगरे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील, पण दुसरीकडे भाजपकडून जो प्रदीप कंद यांनी अर्ज भरलेला आहे, तर प्रदीप कंद अर्ज मागे घेणार का अशी आतापर्यंत सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। आणि जी सूत्रांकडून माहिती मिळते ती म्हणजे प्रदीप कंदही त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत आणि ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी संजय काकडे हे शरद पवारांच्या भेटीला देखील पोहोचलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी देखील अर्ज मागे घ्यावा अशा पद्धतीची भूमिका संजय काकडे हे शरद पवार यांच्यासमोर मांडणार आहेत। यावर शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल। विक्रांत, धन्यवाद। नेमकी शरद पवारांकडून काय भूमिका घेतली जाते त्या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।